नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 फेब्रुवारी रोजी साधारण भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सोशल मीडियावरती एक पोस्ट केली आणि त्या पोस्टमध्ये असं सांगितलं की भारतानं रशियाकडून तेल खरेदी बंद केलेली आहे. त्यामुळं या पार्श्वभूमीवरती अमेरिका आता भारतावरील टेरिफ हा 50% वरून 18% करतोय. त्यासोबतच भारतानं अमेरिकेतनं मोठ्या प्रमाणात खरेदी वाढवण्याचं मान्य केलंय आणि त्यामध्ये ऊर्जा असेल, कोळसा असेल, शेती असेल, तंत्रज्ञान असेल, या ज्या क्षेत्रातील वस्तू असतील किंवा सेवा असतील त्या मोठ्या प्रमाणात भारत खरेदी करेल आणि त्यातनं अमेरिकेचा साधारण $500 अब्ज हा व्यवसाय वाढीस लागेल असाही दावा त्यांनी त्या सोशल मीडियावरती पोस्टमध्ये केला आणि त्यामुळं तेव्हापासून भारतीय राजकारणात मोठ्या प्रमाणात गदारोळ निर्माण झाला. विरोधकांकडून जोरदार टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर झुकत एक प्रकारे शेतकरी असतील, लहान उद्योजक असतील आणि भारतीय व्यापार व्यवसायामध्ये असलेले सगळे नागरिक असतील यांच्या घाम असेल, पैसा असेल, प्रतिष्ठा असेल हे विकलंय अशा पद्धतीची टीका करण्यात येऊ लागली. आता त्यावरूनच या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज म्हणजेच 4 फेब्रुवारी रोजी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत एक निवेदन सादर केलं. खरं तर कालपासूनच भारत आणि अमेरिकेच्या मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवरती बरीचशी टीका ही दोन्ही बाजूनं केली जाते. मग नेमकं आज लोकसभेत काय घडलं, आज दिवसभर या मुक्त व्यापार करारावरती अमेरिका आणि भारतातल्या कोण काय म्हणालं, कोणी काही प्रतिक्रिया दिली आहे का, काय तर्कवितर्क लढवले जात आहेत, ते सगळं काय आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अमेरिकेनं ऑगस्ट 2025 मध्ये भारतावरती रातोरात 50% टेरिफ हे ठोकलेलं होतं. त्याच्यामागे आधी काय कारण होतं तर आधी 25% टेरिफ हे लावण्यात आलेलंच होतं. नंतर 25% टेरिफ लावताना अमेरिकेनं असं कारण दिलं की भारत हा रशियाकडून तेलाची मोठ्या प्रमाणात खरेदी करतोय, ती खरेदी जर का त्यांनी सुरूच ठेवली तर आम्ही 50% टेरिफ लावू आणि त्यानुसार त्यांनी 50% टेरिफ हे भारतावरती लावलेलं होतं. आता हे टेरिफ ज्यावेळेस लावलं त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की भारताची निर्यात जी काही मोठ्या प्रमाणात अमेरिकेला होत असती त्यामध्ये त्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात ही मंदावल्याचं किंवा ठप्प झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. ज्यावेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला 50% टेरिफ लादण्याची धमकी दिलेली होती त्यावेळेस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी असतील, मत्स्यपालक असतील, त्यासोबतच पशुपालक असतील यांच्या हितासाठी कुठलीही तडजोड करणार नाही, त्यासाठी व्यक्तिगत कोणतीही किंमत मोजावी लागली तरीही मोजेल अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली होती. म्हणजेच ग्वाही एका दिल्लीतील कार्यक्रमात बोलताना दिलेली होती. परंतु अवघ्या 5 महिन्यामध्येच या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता काहीशी वाढलेली आपल्याला या सगळ्या चर्चेतनं पाहायला मिळते. खरं तर या संदर्भात वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत एक निवेदन आज सादर केलं. या निवेदनामध्ये त्यांनी असं सांगितलं की दुग्धजन्य क्षेत्रातील आमचं हित देखील संरक्षित या करारामध्ये करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच हा करार ऐतिहासिक आहे. विकसित भारताच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. या व्यापार करारामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही, कृषी क्षेत्राचं हित जपलं जाईल. या व्यापार करारामुळे दोन्ही देशांना फायदा होईल, त्यात अन्न आणि कृषी क्षेत्राचा विचार केला जाईल. त्यासोबतच भारत आणि अमेरिकेतील हा एक यशस्वी करार आहे. या करारात मेक इन इंडियावर भर देण्यात आला आहे आणि त्यासोबतच या करारामुळे 2047 पर्यंत भारत हा विकसित भारत होईल आणि त्याचं स्वप्नसुद्धा पूर्ण होईल असाही विश्वास आणि एक प्रकारची ग्वाही वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत या संदर्भात निवेदन सादर करताना ग्वाही दिलेली आहे. आता हे सगळं सुरू असताना यावरूनच दुसरीकडे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मात्र एक्सवरती ट्विट करत सरकारवरती निशाणा साधलाय. या ट्विटमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रश्नामध्ये ते असं म्हणाले बुधवारी की संसदेच्या अधिवेशनाच्या दरम्यानच भारत आणि अमेरिकेतील जो काही व्यापार करार आहे त्या संदर्भातल्या वाटाघाटी पूर्ण झाल्याचं कसं काय ठरलं, त्यासोबतच या करारामध्ये अमेरिकेच्या दबावाखाली भारतानं कोणत्या प्रकारे तडजोडी केली आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यासोबतच या करारामध्ये भारतीय शेतकरी म्हणजेच देशातील शेतकरी सुरक्षित आहेत का आणि भारताने कृषी क्षेत्र अमेरिकेच्या कृषी बाजारपेठेसाठी खुलं केलं आहे का असे काही प्रश्नही त्यांनी या ट्विटमध्ये विचारलेले आहेत.
तर देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना असं सांगितलं की जागतिक पातळीवरती अमेरिकेनं भारतावर जे कर आकारले होते त्यात काही प्रमाणात कर कपातीचा निर्णय घेतल्याचं मला कळालंय। मला काही गोष्टींची चिंता आहे। भारत अमेरिका कराराचं स्पष्ट चित्र आणखी 2 दिवसात देशासमोर येईल, त्यानंतर त्यावर सविस्तर भाष्य करणं योग्य होईल। परंतु आज जे लोकांसमोर अमेरिकेकडून जाहीर करण्यात आले त्यात कृषी क्षेत्रात अमेरिकेला निर्यात करता येईल अशी तरतूद आहे। ही तरतूद भारतातील कृषी क्षेत्राच्या दृष्टीने चिंता करण्यासारखी असल्याचंही शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलेलं आहे। त्यानंतर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुद्धा काल या सगळ्या प्रकरणावरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवरती मोठ्या प्रमाणावर टीकेची झोड उठवलेली होती। यामध्ये राहुल गांधी असं म्हणाले होते की अमेरिकेत अदानीवर खटला दाखल आहे जो खरं तर मोदीजींवर आहे, तसंच एप्स्टीन फाईलचं प्रकरण आणखी मोठं आहे, याचा दबाव पंतप्रधानांवर होता। त्यासाठी व्यापार करार करताना त्यांनी तडजोड केली। त्यांनी देशातील शेतकऱ्यांचं कष्ट, घाम, रक्त यांचा सौदा केलाय, त्यांनी देशाला विकलंय असं सुद्धा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टीका करताना म्हटलंय। राजकीय वर्तुळातनं जी काही विरोधकांकडनं टीका ही केंद्र सरकारवर केली जाते, त्यातच आता संयुक्त किसान मोर्चानं सुद्धा आक्रमक पवित्रा घेत केंद्र सरकारवरती कडाडून टीका केली आहे आणि भारत आणि अमेरिकेतील जो काही व्यापारी करार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होईल असा इशाराही संयुक्त किसान मोर्चानं दिलेला आहे। संयुक्त किसान मोर्चानं असं सांगितलं आहे की या करारामुळे शेतकऱ्याच्या हिताला धोका निर्माण होईल, त्यामुळं भारतीय बाजारपेठा अमेरिकन कृषी उत्पादनांनी भरून जातील। त्यासोबतच शेतकरी आणि जनतेला 4 ते 11 फेब्रुवारी दरम्यान गावोगावी मोहीम राबवण्याचं आणि 12 फेब्रुवारी रोजी मोदी आणि ट्रम्प यांचे पुतळे जाळण्याचं आव्हान सुद्धा संयुक्त किसान मोर्चानं केलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की या करारामुळे भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असा इशाराही संयुक्त किसान मोर्चानं दिलेला आहे। त्यानंतर महाराष्ट्रातले जे काही शेतकरी नेते आहेत त्यांनी सुद्धा या व्यापार कराराच्या विरोधात आघाडी उघडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी असं म्हटलंय की या करारामुळे अमेरिकेतून भारतात होणाऱ्या आयातीवर 0% आयात कर असणार आहे। परिणामी अमेरिकेतील अनुदानानं स्वस्त झालेलं विकसित तंत्रज्ञानामुळे प्रति हेक्टरी उत्पादन अधिक असलेलं सर्व प्रकारचे शेतमाल भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आयात होतील। दुसऱ्या बाजूला भारतातून अमेरिकेला शेतीमाल आयात करण्यासाठी 18% टेरिफ असणार आहे। परिणामी भारतातून अमेरिकेत शेतीमाल निर्यात करण्यात मर्यादा येणार आहेत। भारतीय शेतकऱ्यांवर यामुळे मोठं संकट येईल असंही अजित नवले म्हणालेत। त्यानंतर राजू शेट्टी यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती निशाणा साधत या कराराला कडाडून विरोध केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। भारत आणि अमेरिकेतील मुक्त व्यापार करार झाला तर शेतकऱ्यांचं कंबरड मोडणार आहे। आमच्या 56 इंच छातीच्या पंतप्रधानांनी नांगी टाकून या करारावर सही केली अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बुधवारी केली आहे। ते पुढे असंही म्हणाले की मला माहीत नाही आहे, पण आमच्या 56 इंच छातीच्या पंतप्रधानांनी मात्र नांगी टाकून या करारावर सही केली आहे। ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट, यासाठी कोणता दबाव होता ते मला माहीत नाही आहे। हा करार म्हणजे भारतीय शेतकऱ्यांच्या मृत्यूला संमती देणारा करार आहे। आता डोनाल्ड ट्रम्प यांना बोलवून भारतीय शेतकऱ्यांचं श्राद्ध घालावा असंही त्यांनी या टीकेत म्हटलेलं आहे। दुसरीकडे मात्र भारत आणि अमेरिकेतला जो काही व्यापार आहे तो शेतकरी असतील, उद्योग असेल, त्यासोबतच सूक्ष्म उद्योग असेल यांच्या फायद्याचा आहे आणि या करारामध्ये शेती आणि त्यासोबतच दुग्धजन्य पदार्थ किंवा दूध क्षेत्र यांना संरक्षित करण्यात आलेलं आहे। त्यामुळं या व्यापार कराराच्या सर्व गोष्टी पूर्णपणे संमत झाल्यानंतरच याबद्दलची माहिती ही आपल्या समोर दोन्ही राष्ट्रांकडून संयुक्तपणे जाहीर करण्यात येईल अशा पद्धतीची माहिती ही वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे। त्यासोबतच हा करार शेतकऱ्यांच्या फायद्याचा असल्याचाही त्यांनी दावा केलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकूणच मोठ्या प्रमाणात टीका ही राजकीय वर्तुळातून उमटताना पाहायला मिळते। अर्थात हा भारत आणि अमेरिकेतला जो काही करार आहे तो पूर्णत्वास गेला आहे का, त्यामध्ये कोणत्या क्षेत्राचा समावेश आहे, कोणत्या क्षेत्रांचा समावेश नाही आहे, कोणत्या क्षेत्रावरती किती टक्के टेरिफ आहे, हे सगळं काय अजूनही गुलदस्त्यात आहेत। ज्याप्रमाणे वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार दोन्ही राष्ट्र याबद्दलच्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर त्याबद्दल जाहीररित्या भाष्य करतील। परंतु आत्ता मात्र या सगळ्या परिस्थितीमुळे राजकीय वर्तुळातून टीकेचा सूर तर अधिक उमटतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धास्ती ही निर्माण झालेली आहे। तर एकूणच आज भारत आणि अमेरिकेतील जो काही मुक्त व्यापारी करार आहे त्यावरून या सगळ्या क्षेत्रातल्या
वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या उमटलेल्या आपल्याला पाहायला मिळालं. विरोधकांनी हा करार शेतकऱ्यांसाठी, शेतीसाठी धोकादायक असल्याचं सांगितलेलं आहे, तर केंद्र सरकार मात्र या करारामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होईल असं सांगतंय. आता पुढच्या माहितीत नेमकं काय उघड होतंय त्याकडेही आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास तरी आज दिवसभरात भारत आणि अमेरिकेतील व्यापारी करारावर काय प्रतिक्रिया उमटल्या त्याचाच हे आढावा घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओत आपण केलेला आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.